नमस्कार. बी विथ भाग्यश्री आपल्या मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आणि रामनवमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आजची आहे रामनवमी, तर आता रात्री आम्ही जात आहोत. रात्री म्हणजे संध्याकाळी रामनवमीची जी शोभायात्रा असते अकोल्यामध्ये ती पाहायला. तर शोभायात्रा खूप मोठी असते. खूप वर्षाच्या आधी मी गेली होती आणि आता यावर्षी जाण्याचा योग आला, तर म्हटलं चला जाऊन येऊ. तर राम मंदिर, चांगलं मोठं राम मंदिर आहे अकोल्यामध्ये आणि आता इथून थोडं लांबच आहे, पण अगदी घराच्या बाहेर निघालो तिथून धूमधाम सुरू होती रामनवमीच्या शोभायात्रेची आणि रामनवमीची. एवढ्या जल्लोषात छान रामनवमीचा उत्सव अकोल्यात केला जातो. खूप गर्दी होती. सगळ्यात पहिले आम्ही राजेश्वरावर महादेवाचं दर्शन घेतलं छान. दर्शन झाल्यावर छान थोडा वेळ इथे बसलो आणि नंतर निघालो शोभायात्रेसाठी, कारण राजेश्वराच्या मंदिराजवळूनच ही मिरवणूक जाणार होती. तर इथून आम्ही पाहायला सुरुवात केली, तर थेट रामाच्या मंदिरापर्यंत पायी गेलो. बरंच लांब अंतर आहे, पण मिरवणूक पाहता पाहता काहीही वाटलं नाही. आता याचा आनंद तुम्ही ओरिजिनल व्हॉईसमध्ये घ्या. आता इथे एक काका छान कॉटन वाटत होते. ते समजलं नाही कशासाठी, तर म्हटलं कानात घाला, कारण रॅली होती आणि खूप मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत होतं. मुलींसाठी म्हणून कॉटन घेतले, पण आम्ही आमच्या कानात घातले आणि त्याचा खूप फायदा झाला. जेव्हा ते कॉटन कानातून पडले त्यानंतर जाणवलं की खरंच किती आवाज होता आणि सगळ्या आवाजाचं ध्वनी प्रदूषण म्हणजे त्रास होत होता. तर अशाही प्रकारची सेवा एखादी केल्या जाऊ शकते हे आज पहिल्यांदा समजलं. तर ती त्यांची सेवाच होती एक, की ते कॉटन सगळ्यांना वाटत होते आणि सांगत होते की कानात घाला.
फिरता फिरता आम्ही इथे पोचलो दास मोबाईलमध्ये, कारण अकोल्याचा दास मोबाईल फेमस आहे आणि त्यांनी रामनवमी निमित्त ऑफर दिल्या होत्या, पण त्या ऑफरचा काही आम्हाला फायदा झाला नाही. तिथून परतलो आणि इथे छोट्या राम मंदिरात रामाचं दर्शन घेतलं, कारण मोठ्या राम मंदिरात जाण्याची आमची हिंमत झाली नाही, कारण या होत्या आमच्यासोबत आणि खूप प्रचंड गर्दी होती. या काही थकल्या नाही, आम्हाला थकवलं पण या काही थकल्या नाही, यांचा उत्साह थोडाही कमी झाला नाही. पण शेवटी छोटे आहे त्यामुळे त्यांना कडेवर घेणं असं करू करू आम्ही थकलो आणि शेवटी गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. प्रचंड गर्दी होती. थोडंफार काही खाल्लं पिल्लं, त्यांना खाऊ घातलं आणि नंतर आम्ही आमची गाडी घेऊन बाहेर निघालो. अकोल्यामध्ये कोणतीही शोभायात्रा असली तर महिलांची उपस्थिती तिथे असतेच आणि असं नसतं की आता आम्ही दोघी आलो घरून तर एवढ्या मोठ्या शोभायात्रेत तुम्ही जाऊ नका किंवा माणसांची गर्दी जास्त राहते. नाही, माणसांची आणि बायांची गर्दी बरोबरीत होती. तर अशा प्रकारे आजची शोभायात्रा झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.